नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज जाणार आहे आपण आपलं गावचं मंदिर कुलवंडी देऊलवाडी येथे. तिथं याच्यासाठी जाणार आहे की तिथं आज आपलं शिपणं आहे मित्रांनो. ते शिपणं काय असतं, काय काय केलं जातं ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, बघू शकताय आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आहे. आता मंदिरात जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे. जसं की आतमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो सर्व देवतांचं. इकडे शिपण्याची तयारी चालू आहे, जसं की बघू शकताय. घडे बनवायचं काम चाललेलं आहे. त्याच्यासाठी आंब्याच्या ठाळ्या घेतल्या आहेत, त्यांना गंध लावला जातोय, म्हणजे कुंकू लावलं जाते आणि आतमध्ये गड्यांमध्ये पाणी भरलं जाते. जसं की आपण बघू शकताय, सर्व गड्यांमध्ये पाणी भरल्याच्या नंतर हे गडे देवांसमोर लाईनीत लावले जाणार. जसं की बघू शकताय, लाईनीत लावले जातात. घडे लाईनीत भरल्याच्या नंतर पालखी आणण्यासाठी आपण जाणार आहे मानकऱ्यांच्या घरी. तिथून पालखी घेऊन येणार आहे मंदिरामध्ये. मंदिरात हिशोब चाललेला आहे सर्व. आता आपण पोचलोय मानकऱ्यांच्या घरी. तिथे जसं की बघू शकता, ओटी भरली जाते. राजेंद्र गजानन निकम या कुटुंबाच्या वतीनं आज मानकरी आणि आज ह्या बारदानावरून आज मानाची ओटी तुमची घेऊन एकत्रित आज देव चिपण्याला जाणार आहे. शंभू शंकरा वागद्या माते गौदी माते कालकामान आहे. आज या शिमगोत्सवानिमित्तानं महिला निघाल्यापासून आजची पहिली ओटी घेऊन तुम्ही जसं महिला गेलात तसंच आज या शेवटची ओटी घेऊन आज तुम्ही शिपण्याला जाणार आहे. शंभू शंकरा वागद्या माते गौदी माते कालकामान आहे. आज या कुटुंबातून ज्या ज्या व्यथा तुमच्या चरणावरती अर्पण केल्या आहेत त्यांच्या परिपूर्ण करून सर्व कुटुंबांचे रक्षण करते राहा. धन दौलतीचे दिवस होऊन द्या. तसंच आज एकदम शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवशी बारदानावरती आलात तुम्ही आणि आज ही मानाची ओटी तुम्ही घेऊन आज चिपण्याला जाणार आहात. या कुटुंबाच्या वतीनं एकत्रित राजेंद्र गजानन निकम यांच्या कुटुंबाच्या वतीनं ज्या ज्या व्यथा तुमच्या चरणावरती अर्पण करते त्यांच्या परिपूर्ण करून संपूर्ण या कुटुंबांचे रक्षण करते राहा. धन दौलतीचे दिवस होऊन द्या. लहान मुलांची प्रगती करा. एकत्रित त्यांचे दोन चिरंजीव आहेत, एकत्रित त्या चिरंजीवांच्या मागे उभे राहून सहकुटुंब आहे, एकत्रित सगळे चुलत भाऊ आहेत, एकत्रित त्यांच्या मागे उभे राहून जे जी कामं करतील त्या कामाचा यश द्या. कामानिमित्तानं नोकरी निमित्तानं धंद्यानिमित्तानं कोणत्याही प्रवास करत्या प्रवासामध्ये सुखाची जा म्हणून एकत्रित गाई गुरांचा व्यवसाय करताय. व्यवसायामध्ये कोणतीही इडापिडा काही दोष असतील ते निवारण करून संपूर्ण रोगराई येत असेल ती विशीच्या बाहेर नेऊन ठेवून शंभू शंकरा वागद्या माते गौदी माते आज मोठ्या आनंदाने भक्तिभावाने ही मानाची ओटी तुमच्या नामदार जमा करून संपूर्ण या कुटुंबाचे रक्षण करते राहा. किडकिडक्यापासून त्यांचे रक्षण करा. एकनेही केली सेवा गोड मानून तुम्ही तुमच्या नावाचा झेंडा लावा. राखणारा शिव हर हर. इकडे आरती वगैरे झालेली आहे, जसं की बघू शकता. आता पालखी घेऊन मंदिराकडे जाणार आहे. पालखी बाहेर काढण्यात आलेली आहे आणि आता मंदिराकडे चाललेलो आहे पालखी घेऊन, जसं की बघू शकताय. होमाला प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात आणण्यात येते. जसं की
गाजत गाजत पालखी ढोल ताशाच्या गजरात मंदिरात आलेली आहे. ही मंदिरातल्या गावातील ग्रामस्थ आलेले आहेत. जसं की आपण बघू शकता शिकण्यासाठी आज पूजा केली जाते पालखीची. त्याच्यानंतर हे जे घडे आहेत हे घडे घेऊन स्वयंभू मंदिर कुलवंडी येथे जाण्यात येईल. जसं की आपण बघू शकता ढोल ताशाच्या गजरात पालखी सर्व ग्रामस्थ घेऊन मंदिराकडे चाललेले आहेत. मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत 3. घरूनच पालखी घेऊन चाललेले आहेत. इथून असून सुद्धा पालखीचा आनंद घेत आहेत ग्रामस्थ खांद्यावरती घेऊन. मंदिरात पोहोचलेलो आहे तुळशीला प्रदक्षिणा घालून. आनंद घेत आहेत पालखी खांद्यावर घेण्याचा. जसं की आपण बघू शकताय जागेवरच पालखी नाचवत आहेत. हा मित्रांनो एक वेगळाच आनंद असतो पालखी खांद्यावर घेऊन नाचवण्याचा. आता जसं की बघू शकताय घडे मंदिरासमोर ठेवलेले आहेत. ते घड्यांवरती ओम काढला जातोय. लहान मुलं खेळत आहेत बरोबर पालखी सोबत आलेले मंदिरामध्ये. सगळ्यांना गंध लावला जातोय. मित्रांनो पालखी सोबत येण्याचा एक आनंदच वेगळा असतो. बघू शकता मित्रांनो मंदिरात आता बघू शकता पूजा चाललेली आहे. शंकराची पूजा करून आता नंदीची पूजा केली जाते. घाट परत दाखवली जाते. त्याच्यानंतर पालखीला सुद्धा घाट परत दाखवण्यात येते. आणलेल्या घड्यांची पूजा केली जाते घाट परत दाखवून. मनसणीसाठी बघू शकता अक्षता वाटल्या जातात. चला सगळ्यांना अक्षता देण्यात येतात मनसणीसाठी. जसं की बघू शकताय आज मोठ्या आनंदाने भक्तिभावानं सर्व कुलवंडी गावच्या गाव आज तुमच्या समोर हजर झालेले आहे. एकंदरीत शिमगोत्सवानिमित्तानं तुमची चरणा प्रत्येक घरामध्ये लागणार होती. त्या निमित्तानं तुमची पालखी सजली होती आणि ही पालखी प्रत्येक घराघरात भेट देऊन आणली. शंभूशंकरा बालगृहामध्ये आहे. आज शेवटचा दिवस नवमीचा आहे. आज मोठ्या आनंदाने भक्तिभावाने तुमच्यावरती शिकण्यासाठी आज ही सर्व गावकर मंडळी तुमच्या समोर हजर झालेली आहे. त्या निमित्तानं मोठ्या आनंदाने भक्तिभावाने ही सर्व मंडळी त्या मनातील जे काय चर्चा असते एक निष्ठ प्रमुख संपूर्ण या विमाना संरक्षण द्या. प्रत्येक वाडी ज्या वास्तू तुमची चरणा लागली त्या वास्तूला पूर्णत्वाचे रूप म्हणून द्या. ही मूर्ती ज्या वेळेला तुमच्या चरणावरती अर्पण केली असते त्या परिपूर्ण करून संपूर्ण या कुटुंबाचे रक्षण करते. हा धार्मिक दिवस द्या. लहान मुलांची प्रगती करा. मोठी मंडळी कामानिमित्त कुठे जातील कोणतेही काम करत असतील त्या गावात त्यांना ज्या त्या कामानिमित्तानं नोकरीनिमित्तानं धंद्यानिमित्तानं कोणताही प्रवास करते त्या प्रवासामध्ये सुखाची सांभाळून ज्या लोकांना तुमच्या परिपूर्ण करायचं तुमच्या चरणावरती अर्पण करतील त्या त्यांच्या परिपूर्ण करून संपूर्ण या गावामध्ये गावच्या हद्दीमध्ये कोणतीही रोगराई येत असेल कोणती इडापिडा असेल प्रतिमाग असेल विषाचे दोष असतील ते निवारण व्यक्तीच्या बाहेर घेऊन संवत्सरा वाजल्यामध्ये गावचे कालकाय म्हणाय मोठ्या आनंदाने भक्तिभावानं हा शिमगोत्सव तुमचा शेवटचा दिवस संपन्न झालेला आहे. आणि त्या निमित्तानं सर्व कुलवंडी गावच्या गाव तुमच्या समोर हजर होऊन नतमस्तक होऊन मानाची श्रीफळ तुमच्या चरणावर अर्पण केली आहे. ही तुमच्या नावाने जमा करून संपूर्ण या गावचे रक्षण करते. हा कोणतीही रोगराई येत असेल काही स्थानिक मंडळी गाई गुरांचा व्यवसाय करत असतात त्या व्यवसायामध्ये कोणताही रोगराई येत असेल तर ती वेशीच्या बाहेर येऊन ठेवून संपूर्ण या कुटुंबाला या गाई गुरांना संरक्षण करते. हा एकत्रित तुम्ही तुमच्या नावाचा झेंडा लावा. राखून श्री महाराज.
मनसनी झाल्याच्या नंतर शंकराला नारळ देण्यात येतो, जसं की बघू शकताय नारळ दिला गेलेला आहे. याच्यानंतर मित्रांनो शिपण व्हायला जाईल. पुढे बघाल तुम्ही शिपण व्हायला जाते, जसं की बघू शकता. वृंदावन शिपना वाहतो तुळशी शिपना वाहतो मंदिरातील शंकराला शिपण व्हायला जाते, जसं की आपण बघू शकतो. शिपण वाहून झालेलं आहे आणि आता ते घडे घेऊन परत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पालखी जी आहे ती गाड्यांसोबत मंदिरात नेण्यात येईल कालकाई मानाईच्या. बघू शकता आनंद घेतात आहे भाविक. ही पालखी घेऊन खाली मंदिरात जाण्यात येईल गावच्या. घेतो बघू शकताय मंदिराकडे घेऊन जात आहे. मंदिर जसं की आपण बघू शकता. पालखी घेऊन मंदिरात आलेलं आहे. मंदिरातल्या गादीवर ते ठेवण्यात येईल. याच्यानंतर मनसनी केली जाईल, जसं की बघू शकताय पुढे. सर्वांची समस्त घाट ठेवा आणि केली सेवा गोड म्हणून घ्या राखत इथं कालकाई मानाईला शिपण व्हायला जाईल मंदिरातील देवतांना. नारळ दिले जाते ते. सर्वांना शिपण वाहून झाल्याच्या नंतर जे नारळ दिले त्याची प्रसादी केली जाते, जसं की आपण मित्रांनो शिपण व्हायल्याच्या नंतर हे जे घडे आहेत पूजा केलेले हे घरी घेऊन जाणार आहे आणि घरातील कुलस्वामींवर शिपण व्हायला जाणार आहे. मित्रांनो आता घरी निघालोय. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.